मित्रांनो, आज आपण पर्जन्य जलवाहिनीच्या एका ठेकेदाराच्या कामाकडे आलो आहे। हे तुम्ही पाहू शकता की हे त्यांनी केलेलं काम, त्यांनी कशा प्रकारचं काम केलेलं हेही तुम्ही पाहू शकता। इकडे जे निकृष्ट दर्जाचं काम त्यांनी केलेलं आहे हे मी तुमच्या समोर दाखवतो। सलिया बघा, तुम्हीच पहा की कशा प्रकारचे जाणकार आहे, जे अधिकारी आहे, जे या इंजिनियर्स आहेत, भले ते बीएमसी असो या बाहेरचे असो, त्यांनाही पाहू शकता। या ठेकेदार आहेत, पहा, तुम्हीच पहा की कशा प्रकारचे त्यांनी आज काम आहे हे। ह्यात त्यांनी पीसीसी बघा, सोलिंग बघा, ह्याचं सगळं कशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल। आम्ही तर खाली उतरून पाहिले, आमच्या पायाचे ठसे पण आहेत त्याच्यात, तुम्ही पाहू शकता आमचे पायाचे ठसे। मी उतरलो खाली, त्याचे पण ठसे आहेत त्याच्यात, तुम्ही पाहू शकता। हा बघा कचरा इकडे जो त्यांनी टाकला आहे, पहा। आणि हे बघा, ही लाईट आहे, लाईट त्यांनी अशी सोडलेली आहे की त्याचा लोकांना शॉक लागू शकतो, ह्याची चिंता नाही। आणि काम बंद करून गमबूट वगैरे असेच टाकून गेल्या, सगळं रस्त्यावर कचरा आहे। हे बघा, हे पीसीसी आणि सोलिंग जे केलेली आहे ती पाहू शकता तुम्ही मित्रांनो। हे कशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम ह्यांनी केलेलं आहे। आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, आजचं भाषण मराठीत ह्यासाठी घेतलं आहे की खूप जणांना अशी शंका होती की यांना मराठी येतं की नाही मुंबईत राहून, तर त्यांना दाखवण्यासाठी की मी, माझा जन्म मुंबई, माझं कर्म मुंबई, आणि मी पार्ल्यातल्या एक चांगल्या शाळेत, सर्वोच्च शाळेत, पॉलिटेक्निक विद्यालयात शिकलो, त्यामुळे माझ्या मराठीवर संशय कधीही घेऊ नका, ही विनंती अधिकाऱ्यांनाही सांगू इच्छितो जे ओळखत नाही, की माझ्या मराठीवर कधीही तुम्ही काही शंका घेऊ नका, कारण माझं मराठी तुमच्याहूनही उत्कृष्ट असेल मुंबईचं मराठी, ह्याची मी खात्री बाळगतो। आणि हे बघा, हे काम पहा मित्रांनो, जेव्हा अशा प्रकारची जी कामं आपण बघतो आणि जेव्हा असं मनाला असं वाटतं की मुंबईकर आपल्या घामाच्या पैशातून, जेव्हा 31 मार्च येतो त्या घामाच्या पैशातून आपण ह्यांना टॅक्स भरत असतो, आणि ह्या टॅक्सचं रूपांतर यांच्या पगारात होतं या मग या विकासाच्या कामात होतं। आणि ही जर अशा प्रकारचे हे कामं करत असतील तर मन कुठेतरी आपलं दुखावतं, आणि त्याच्यातच आम्ही मॅजिक आय टीम केलेली आहे आणि तुमच्या समोर ही कामं आम्ही ठेवत आहोत। पहा, तुम्हीच पहा, आज आम्ही इथे आलेलो आहे बोरिवलीच्या या साईडवर, बेताळ अनुश्रवण संघटन कर्मचारी वसाहत संचार मंत्रालय, भारत सरकारची साईड, तुम्ही सुरुवातीलाच फोटो पाहिलात। ह्या साईडवर आम्ही आलो आणि ही तुम्हाला काम दाखवते, आमची मॅजिक आय जी टीम आहे हे तुम्हाला काम दाखवते, जी दर गुरुवारी आम्ही आमच्या मॅजिक आयच्या साईडवर, यूट्यूब साईडला तुम्हाला जे आम्ही सांगतो, नेहमी सांगतो की तुम्ही त्याला सबस्क्राईब करणे, अशा प्रकारची महानगरपालिकेची सगळ्या डिपार्टमेंटची कामं, हे एसडब्ल्यूडीचं काम आहे, तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारचं हे काम आहे। तुम्ही स्वतः पाहू शकता की कशा प्रकारचं यांनी काम केलेलं आहे। हा बघा, हे पहा, परत एकदा तुम्हाला आम्ही दाखवतो की आम्ही खाली जे उतरलो आणि माझी पावलं आहेत, आणि हे इकडचं काम बघा तुम्ही, पीसीसी आणि रोलिंग तुम्ही स्वतःच बघा, सोलिंग कशी केली आहे, पीसीसी कशी केली आहे। मी अधिकाऱ्यांना विचारू शकतो का हेच तुम्ही शिकलात का? आज इंजिनिअरिंगचं तुम्ही जे शिक्षण घेतलं हेच तुम्ही घेतलं आहे? आज सामान्य जनता तुमच्याकडून काही अपेक्षा धरते, आणि ह्याच प्रकारचं काम तुम्ही आम्हाला सामान्य जनतेला देणार का? आमच्या मेहनतच्या पैशानी जो तुम्हाला पगार मिळतो तो ह्याच प्रकारचा या ठेकेदारांना तुम्ही सहयोग करणार का? आणि हे ठेकेदार तर स्वतः जागेवर नसतात, त्यांचे इंजिनियर्स असतात, फक्त व्हिजिलन्स आले की हे ठेकेदार येत असतात सगळ्या साईडवर, आणि जेव्हा अधिकारी असतात त्यांच्या समोर डोळ्यात धूप घालत असतात। मित्रांनो, माझ्या मॅजिक आयच्या टीमने आज तर तुम्हाला दाखवलं, परत एकदा सांगतो की आमचं चॅनल सबस्क्राईब करा, ह्याच प्रकारचे कामाला थँक्यू।